रामकृष्ण हरी मग माऊली. तर कसे आहात? छान का? झाले का जेवण वगैरे? तर बघा आमच्या इथं ना 2 झाडं आहेत जांबाचे. तर जांबाची गेल्या वर्षी छाटणी केली होती ना, तर खूप छान माल लागला होता. लई माल लागते छाटणी केली की. मग बहार संपलाय आता, तर त्याच्यामुळे आता मग छाटणी करीत आहे अमरवरी जाऊन. तेव्हा का कोयत्याने तोडीत आहे. तर छाटणी केली की खूप छान माल लागते. मग आता पाणी घालायचं त्याला. पाणी घरचंच आहे, पाणी घालायचं आणि मग लगे बहार घेऊनच येते. ते फुटत आहे, भारी फुटत आहे. मग भारी आता इकडलं राहिलं आहे थोडंसं, इकडले छाटायचे राहिले तर मधलं छाटलं आहे त्याने. इकडले शेंडे शेंडे छाटून टाकले. तर पाहू शकतात तुम्ही आमच्या इकडे. हो का, इथं शेतात प्लॉट आहे आमचं. हे इथं शेत आहे, इथं शेतामध्ये प्लॉट आहे आमचं. हे इकडं तर ते काळा मेन कापड झाकलेले, तिथं ओळी आहे. तिकडं पलीकडं लांब शेड आहे एक. आणि इथं आमच्या समोर असा बंगला आहे. आणि हे इकडं काकाचं घर आहे हे. आणि ह्या बंगल्यावाले पुण्याला राहतात ते. आणि हे आमचं घर आहे. बघा आमचं घर किती भारी आहे. आमचं घर बघा. हा बघा, हे एक दार आहे. हे पापड मशीनच्या टायमाला उघडं करावं लागते. हे इथं बोर या, इथं गुलाबाचे झाडं आहेत मस्तपैकी. हे इथं वांग्याचे झाडं लावलेले इथं. इकडून पण वांग्याचे झाडं लावलेली इथं. इकडे इथं फुलाचं झाड आहे. पलीकडून वांग्याचे झाडं लावलेली इथं. त्या तिकडं झाकलेलं आहे त्याच्या वळ्याखाली आमचं इंजन आहे ते. हो का, इथं तुळशी वृंदावन. हे इकडं घरी इथं थंडी वाजायली म्हणून बाजा लावलेल्या आहेत अशा. तिकडं चटणीची मशीन वगैरे पाहू शकतात. तर मध्ये जाऊन दाखवते घर. ह्या काय तर टेबलवर माझे अमरचे रजिस्टर आणि पुस्तकं आहेत. इथं सगळं भरलेलं आहे हे बघा. आणि तिकडं देवघर आहे आमचं. ते देवघर, ते पापड मशीनचा बोर्ड, सॉरी. आणि हे इकडं पापड मशीन. आणि ते तिकडं माझं किचन स्वयंपाकाचं वगैरे. आणि हे इकडं आम्ही इथं शेवायाची मशीन, ते ड्रम उंडा तिंबायचं. आणि आम्ही इथं क्वार्टर बसतो संध्याकाळी लाईव्ह घ्यायला.